कधी येणार आहे काय माहित. कोण ग? गाडी गाडी कधी येणार आहे काय माहित. येईल की, एवढी काय गडबड आहे? अगं आज जायचंय ना. कुठं? कुठं तेच ठरलं नाही अजून. शितले, बरी आहेस ना? काय बी काय बडबडतेस? अगं हा अगं म्हणजे कुठं जायचं ते ठरलं नाही ना अजून. हा? अगं म्हणजे कॉलेजला चाललोय ना आपण, मग आधी लेक्चरला जायचं का लायब्ररी मध्ये जायचं ते ठरलं नाही अजून. आता लायब्ररीत काय आहे? आता ऑक्टोबरचा पेपर आहे ना, मग म्हणलं लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करायचा. लेक्चर बुडवून. ते माहित नाही. काय तुझं काय चाललंय नेमकं? कुठं काय? नक्की ना? नाही म्हणजे होय काय नाही चाललंय ग. मग एवढी चाच पडतेस कशाला? अगं काल रात्री लेट पर्यंत अभ्यास केला ना, म्हणून जरा. शितले, काय बोर्डात बिर्डात येणारच का काय? यास्मिन, आता मी सिरियसली अभ्यास करते ना. म्हणूनच विचारलं. यास्मिन, गाडीची वाट बघताय वाटतं. एवढा का उशीर? म्हणजे तू काल म्हणला होतास ना लवकर जाणार आहेस म्हणून. हा, अगं जरा काम लागलं ना म्हणून लेट झालं. कुणाला भेटायला चाललंयस वाटतं. नाही नाही, अगे काम आहे म्हणून चाललोय. मला वाटलं कुणाला तर भेटायला चाललंयस. मी कोणाला भेटायला जाऊ? तुझं काय सांगाव, एवढा नटलायस म्हणून म्हणलं जाणार असशील कुणाला तर भेटाय. ए, मी असंच असतो बरं का. आणि मी भेटायला जाईन नाही तर काय बी करीन. जा की मग, मी कुठं अडवलंय. पण जाणार कुठं भेटाय? गार्डन मध्ये भेटीन. तुला काय करायचं? तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. मला शिकू नगस, मला कळतं काय करायचं ते. कळत असतं ना तर मार्च ऑक्टोबरच्या वाऱ्या करायला लागल्या नसत्या. मी आणि 10 वर्ष पास होणार नाही. तुला काय त्रास आहे? मला काय त्रास असणार आहे? हा मग तू तुझ्या कामावर लक्ष दे. ए, माझंच कामावर लक्ष आहे माझं. कुठल्या गार्डन मध्ये जायच्या? वय, आणि मी त्याच गार्डन मध्ये जाणार आहे बरं का. तुला काय करायचंय? मला काय करायचंय? जा की बरोबर 2 वाजता जा. 2 वाजता? हा गे 1:55 ला जाणार. मग लगेच माग येऊ नको काय. आता तर मी येणारच. आणि 1:55 काय आधीच येत असती का नाही बघ. हा, भूक येतेस का नाही ते. बघच. हा, ये. आणि मी भेळ कसा खातोय ना ते बी बघ. खा की. तुला नाही विचारत मी, यास्मिनला सांगतोय. वय ग यास्मिन, काय? तुला सांगतोय वय हो. नाही म्हणजे हो. ए, तुमच्या भांडणात मला घेऊ नका. तुमचं काय ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वय, बरोबर आहे तुझं. सांग तुझ्या मैत्रिणीला. मी काय सांगू? तू सांग काय सांगायचं ती. तिला कशाला बोलतोयस? तू जा की गार्डन मध्ये जाऊन बस. ए, 1:55 ला बरोबर टच होता बघ तिथं. जा जा, मी येतेच. अरे जाणारच आहे. शितले, तुला काय करायचं ते कुठं का जाईना? अगं असंच बोलती ग. हे बघा, तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना, मग झालं तर मी सांगतो तसं करू आपण. हा, एक मिनिट मी तुम्हाला करतो नंतर फोन. सॉरी जरा ते बँकेचं महत्वाचं काम होतं. जे मी कॉफी वगैरे आण. या बसा. नको काय. आणि आता
तुम्हाला महत्वाचेच फोन येणार नाही का? त्यामुळे बाकी ठिकाणी तुमचं लक्ष नसणार. म्हणजे कोण काय करतंय, कोण कुठे आहे हे बघायला तुम्हाला वेळच नसणार. अहो काय म्हणताय तुम्ही? आता कोणी काय केलं? शीतल कुठे? कॉलेजला गेली. आणि आमचा अजिंक्य? आता तुमच्या अजिंक्य कुठे हे तुम्ही आम्हाला सांगायचं का आम्ही तुम्हाला सांगायचं? आम्हाला काय विचारताय? अजिंक्य सकाळपासून गायब आहेत. हा मग काय ते कुठे गेले ते कळायला नको वे? आता तुमच्या अजिंक्य काय लहान बाळ आहेत का? असेल इथंच कुठेतरी गावात. मी मगासपासून त्यांना फोन करतेय, ते फोन उचलत नाहीत. काय भांडण बिंडण झालंय का? अहो भांडण नाही झालं, पण मला अशी शंका आहे की अजिंक्य आणि शीतल नक्कीच एकत्र आहेत. कशावरनं? अजिंक्य माझा फोन उचलत नाहीत आणि असं जेव्हा होतं तेव्हा नक्कीच शीतली त्यांच्या बरोबर असती. चमे नहीं भैया, शीतल कॉलेज को ही गई है. म्हणजे मी असंच सांगतेय का? म्हणजे आम्ही बोलतो ते खोटं आहे का? आम्हाला असं वाटतं का दोघ जण एकत्र फिरावे, एकत्र राहावे? अहो तसं नाही, पण मला वाटतंय ना म्हणजे ती दोघं एकत्रच आहेत. पण आता ते दोघं कुठं आहेत, एकत्र आहेत का नाही हे माहित नसताना आपण काय करू शकतो? आता काय करायचं ते तुम्ही ठरवा, आणि तुमच्याकडनं काही होणार नसेल ना तर तसं सांगा. मी सांगते ना ती दोघं एकत्र आहेत म्हणजे ती दोघं एकत्रच आहेत. चमे हाँ भैया. शीतल सोबत यास्मिन पण कॉलेजला गेली ना? होय. फोन लाव. हा. भैया उठा नाही रे, बहुतेक लेक्चर मध्ये असेल. जयश्री एवढी आत्मविश्वासानं बोलत होती म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे. त्यात आता यास्मिन मी फोन उचला नाही. भैया अहो त्या दोघी लेक्चर मध्ये असतील. मग तो आजा कुठे आहे? भैया मी राहुल्याला विचारून येऊ काय, आजा कुठं आहे ते? जयश्री सांगते तसं आजा जर का शीतलला भेटायला गेला असेल तर त्याने राहुल्याला खरं सांगितलं असेल असं मला नाही वाटत. आजा तेवढा मूर्ख नक्कीच नाही. भैया आपण विचार करतोय असं काय बी नसेल. उगा आपण टेन्शन घेऊन काय उपयोग? ए त्या आजामुळे डोक्याला लय ताप झालाय. तुझ्यामुळे तो अजून सरळ आहे, नाहीतर त्याच दिवशी त्याला तोडून टाकला असता. अहो भैया 4 दिवसाचा तो पाहुणा आहे, आता कशाला त्याचा एवढा विचार करताय? ए मी जर का विचार बंद करावा असं वाटत असेल ना तर त्याला जाऊन भेट आणि त्याला म्हणाव शीतलपासून लांब राहा. आता इंडियात जगणं मुश्किल करेल त्याचं. भैया यास्मीनचा फोन. उचल उचल, लाउडस्पीकरवर टाक. हाँ यास्मीन बोल. क्या रे जाम्या? किधर है? कॉलेज में, और किधर? और शीतल किधर है? क्या पता किधर है, लेक्चर पे भी नहीं बैठी, शायद बाहर गई होगी. बाहर किधर? अभी मुझे क्या पता, उसका ना मुझे कुछ समझ ही नहीं आता. आते वक्त भी उस आजा के साथ झगड़ा कर रही थी. झगड़ा कर रही थी.